आता जे नोकरीची प्रतीक्षा करतायत अशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। रेल्वे भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे। भारतीय रेल्वेमध्ये आता आरआरबी ग्रुप डी च्या 32,000 पेक्षा जास्त जागांची भरती केली जाणार आहे। यासाठी 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत, तर 22 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे। उमेदवारांची निवड 4 टप्प्यांमध्ये केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर आरआरबी ग्रुप डी च्या 32,438 जागांसाठी हे नोटिफिकेशन आलेलं आहे। 23 जानेवारी पासून अर्ज भरता येणार आहेत। अधिकृत वेबसाईट आहे indianrailways.gov.in आणि इथे तुम्हाला अधिकची सर्व माहिती मिळणार आहे। पॉइंट्समॅन ट्रॅफिक विभागासाठी 5,058 जागा, ट्रॅक मेंटेनरसाठी 13,167 जागा, सहाय्यक मेकॅनिकलसाठी 2,587 जागा, तर सहाय्यक लोकोशेडसाठी 950 इतक्या जागा यामध्ये आहेत। मराठा आरक्षणावरनं पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपलेली आहे। मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या जरांगे यांनी 25 जानेवारी पासून आमरण उपोषणाची हाक दिली आहे। आता खरी मजा हिशोब चुकता करायचा असा टोला जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावलाय। तर जरांगेंच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा पलटवार केलाय। 20 जानेवारीला पुन्हा एकदा मी आमरण उपोषण ठेवू। आता मला किती सहन होईल मला माहित नाही, कारण प्रत्येक वेळेस मी 8, 10 दिवस, 15 दिवस, 16, 17 दिवस करायचो, परंतु इतके उपोषण केल्यामुळे मला आता उपोषण सहन होत नाही। पण मी मरायला माझ्या समाजासाठी गेलो, 1 मेला तरी चालन, पण माझ्या करोडो मराठीचे लेकरं सुखी झाले पाहिजेत हे स्वप्न आहे। पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे, याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असेल, आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे, आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाही आहे। जे निर्णय घेतल्यात तिघांनी मिळून घेतल्यात, पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ। त्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्भातल्या लढाईमध्ये पुढे काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर आता आपण शेतीविषयक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। अमरावतीच्या बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर 50% घसरले। सध्या फुलकोबीला 8 रुपये, वांग्याला 10 रुपये, तर टोमॅटोला 20 रुपये प्रति किलो इतका भाव मिळतोय। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून कोथिंबीरीचे दर कोसळलेत। त्यामुळे संतप्त झालेल्या येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकऱ्यांना आपल्या 1 एकर कोथिंबीरीवर नांगर फिरवलाय। कोथिंबीरीची 1 ते 2 रुपयांना जुडी विकली जात असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। एपीएमसी बाजारामध्ये नवीन लसणाची आवक सुरू झालेली आहे। एपीएमसी मार्केटमध्ये नवीन लसूण 150 रुपये प्रति किलोने, तर जुना लसूण 200 ते 250 रुपये प्रति किलोने विकला जातोय। किरकोळ बाजारामध्ये नवीन लसणाचे दर घसरल्याने गृहिणींना दिलासा मिळालाय। कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलाय। कांद्याच्या दरामध्ये जवळपास 55% घसरण झाली। गेल्या 7 दिवसांमध्ये बाजारामध्ये 2.5 लाख टन कांद्याची आवक झाली होती। त्यामुळे शेतकरी 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करतायत। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणात बदलामुळे कांदा शेतातच सडण्यास सुरुवात झाली। त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। धुळ्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरातच साठवून ठेवलाय। मात्र कापूस साठवणूक करण्यामध्ये 3 महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असून साठवून ठेवलेल्या कापसाची गुणवत्ता खालावू लागली। त्यामुळे घरात असलेला कापूस आता काळवंडत असून त्याच्या वजनात देखील घट होतीये। वाशिममध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण झाली। 9,500 रुपयांना मिळणाऱ्या तुरीला आता 5,150 रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे।
बदलत्या वातावरणामुळे आंब्याची झाडं मोहरानं बहरली आहेत. आंब्यांच्या झाडाला लवकर मोहर आल्याने हंगाम देखील लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. भारतात प्रथमच आफ्रिकेतील मलावी येथून केंट प्रजातीचा आंबा आयात झालेला आहे. पुढील 20 दिवस ग्राहकांसाठी हा केंट प्रजातीचा आंबा उपलब्ध असणार आहे. एपीएमसी फळ बाजारामध्ये केंट आंब्याचे 270 बॉक्स आयात झाले. हा आंबा 700 रुपये प्रति किलो दराने विकला जातोय. बारामतीमध्ये ऊसाची लागवड करण्यास सुरुवात झालेली आहे. ऊसाला जादा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचं ऊस पीक घेण्याकडे कल आहे. त्यामुळे परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता जास्त असल्याने सुद्धा उत्पादनावरही परिणाम होणार आहे आणि उत्पादन वाढणार आहे. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये 235 टोमॅटो शेतकऱ्यांचे 5 आडतदारांनी सुमारे 2 कोटींची रक्कम थकवलेली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत पैसे देण्याची मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधामध्ये आता कठोर कारवाई केली जाणार आहे. येत्या मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये याबाबतचा नवा कायदा आणणार असल्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलंय. आता सिडकोचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सिडको घरांच्या अर्ज नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार आहे. सिडको घरांच्या नोंदणीसाठी दिलेली मुदत उद्या संपते. तर आतापर्यंत 1,20,622 ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे सिडकोने घरांच्या किमती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक ग्राहक संभ्रमात आहेत आणि त्याचमुळे अर्ज नोंदणीसाठी आणखीन 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय. सिडकोकडून 27 ठिकाणी 67,000 घरे बांधली जात आहेत. त्यापैकी 26,000 घरांची योजना 11 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेली आहे. तर अर्ज नोंदणीसाठी आणखीन 15 दिवसांची मुदतवाढ सिडकोनं दिलेली आहे. आता 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत 1,20,622 अर्ज आलेले आहेत. सिडकोच्या 26,000 घरांसाठी सोडत निघणार आहे. यानंतर आता बातमी आहे, माझं पोलीस आरक्षण काढा अशी मागणी करतायत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल. हे यांच्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील पाठवले. तर विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा राजकुमार पटेल यांना पोलीस सुरक्षा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकुमार पटेल यांना 2 पोलीस व्हॅनसह पोलीस सुरक्षा दिली होती आणि आता हीच पोलीस सुरक्षा काढा अशी मागणी राजकुमार पटेल यांनी केली आहे. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. महाराष्ट्र राज्य, मराठवाडा, विदर्भामध्ये पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच हवामान विभागानं ज्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्टही दिलेला आहे. राज्यातील थंडी कमी झाली असून येत्या काही दिवसांमध्ये तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये 3 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय. तसेच उत्तर भारतातून शीतलहरी येत असतात आणि त्यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण एकूणच राहणार आहे. भंडाऱ्यामध्ये अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये पूर्व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला किरकोळ कारणावरून आपापसात शिवीगाळ भांडणे करून एकमेकांना दगडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चौघांवर आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. हत्या करण्याआधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी आता पोलिसांनी नराधम विशाल गवळी आणि त्याच्या 3ऱ्या पत्नीला बेड्या ठोकल्या. कल्याणमध्ये अत्याचार प्रकरणी नागरिकांकडून निषेध करण्यात येतोय. तोंडाला काळ्या फिती बांधून नागरिकांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. तसंच नराधम विशाल गवळी याला फाशी द्या अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. चिमुरडीची हत्या केल्यानंतर आरोपी विशाल गवळी दारू घ्यायला दुकानात गेला होता. त्यावेळीचे सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागले. हत्या केली त्यावेळेस या गवळीची दाढी होती. मात्र आपण सापडू नये यासाठी आरोपीने दाढी कापण्याची युक्ती केली होती. मात्र दाढी करतानाच पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला सलूनमधून अटक केली आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलाय. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतमजूर शेतात काम करण्यास नकार देत आहेत. चिंचोडी MIDC परिसरामध्ये बिबट्या आढळून आलाय. नाशिक जाखोरी गावामध्ये कुत्र्याची शिकार करताना बिबट्या विहिरीत पडला. अर्धा तास रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला वनविभागाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. पुढील उपचारासाठी बिबट्याला वन्यजीव उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं. सांगली जिल्ह्यामध्ये मेंढरांवर बिबट्याने हल्ला केला. सांगलीतील ऐतवडे बुद्रुक येथील सौरव पाटील यांच्या शेतमळ्यामध्ये गावातील मेंढपाळांची मेंढरं आहेत. या शेतामध्ये मंगळवारी संध्याकाळी बिबट्याने धुमाकूळ घातला. त्यामुळे मेंढपाळाचं मोठं नुकसान झालंय. साताऱ्यामध्ये वानराच्या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वानरांनी स्थानिकांना हैराण केले. गावातील नागरिक वनविभागाकडे वारंवार तक्रारी करत असून वनविभाग दखल घेत नसल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय. आता बातमी आहे उत्तर भारतातून. शिमला कुलू मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. त्यामुळे आता अटल बोगदा हा प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी सुरू आहे आणि त्यामुळे रस्ते निसरडे झालेत. कालच अटल बोगद्यामध्ये 1000 पेक्षा जास्त गाड्या अडकल्या होत्या आणि सोमवारी रात्रीपर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8000 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद राहणार आहे. कुलू मनालीला येणारे पर्यटक सोलांग नालापर्यंतचा प्रवास करू शकतात. शिमला कुलू मनालीमध्ये अशा शहरांमध्ये लांबच लांब ट्रॅफिक जाम आहे. बर्फामुळे रस्ते निसरडे झालेत आणि जे गाड्यांसाठी धोकादायक ठरत आहे. गाड्या घसरून झालेल्या अपघातामध्ये आतापर्यंत 4 मृत्यू झाला. यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये 223 रस्ते तसंच 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेत. शिमला मनालीमध्ये तापमान 0 अंशांच्याही खाली गेले. तर बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा पर्यटकांसाठी आता बंद झालाय. पर्यटकांना सोलांगनाला पर्यंतचा प्रवास करण्याची मुभा आहे. बर्फावरून वाहनं घसरण्याचा धोका असतो आणि अटल बोगद्याच्या कोकसरपर्यंतच्या रस्त्यावर मीठ आणि युरियाची फवारणी करण्यात आली आहे. हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे 174 रस्ते बंद आहेत. तर जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झालेली आहे. दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळतात. जम्मू काश्मीरमध्ये बर्फाची चादर पसरलेली आहे. बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेत असतानाची ही दृश्य आपण बघतोय. वर्ष सरत असताना पर्यटक उत्तर भारतामध्ये जाऊन बर्फवृष्टीचा आनंद घेताना बघायला मिळतात आणि यावेळेस उत्तर भारतामध्ये चांगलीच बर्फवृष्टी झालेली आहे. माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक इथे दाखल झाले. माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागत इथं केलं जात आहे आणि त्यामुळेच माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसत आहेत आणि हॉटेल सुद्धा हाऊसफुल झालेत. येस मी फर्स्ट टाइम आली माथेरानला फॉर क्रिसमस. इथे प्रीती हॉटेलला. तर इथे भरपूर सारे गेम्स वगैरे आहेत. ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं. आता थोड्या वेळानंतर आमच्यासाठी हे आहे काय हॉर्स रायडिंग आहे. नंतर कराओके आहे. मग नंतर म्युझिकल चेअर्स आहे. मग मॅजिक शो आहे. सो मला भरपूर मजा येते इथे. अँड मेरी क्रिसमस. भरपूर प्रवाशांसाठी करमणुकीचे कार्यक्रम ठेवले आहेत. म्हणजे समजा आम्ही कॅम्प फायर नाईट आहे, क्रिसमस पार्टी आहे, सांता वगैरे असणार. रात्रीचं मॅजिक शो, जंगल सफारी असणार, रात्रीचे गेम शो पार्टी वगैरे असणार आणि तसंच वेगवेगळे बुफे डिनर आम्ही आयोजित केले आहेत. तरी येणारे सर्व पर्यटकांनी याचा आनंद लुटावा आणि मेरी क्रिसमस आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी हॅपी न्यू इयर 2025. तर अशा पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं आपण बघितलेलं आहे. आता इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मध्ये. पुण्यातील 234 वर्ष जुन्या चर्चमध्ये ख्रिसमसचा सण साजरा करण्यात येतो. दरम्यान चर्चमध्ये सुंदर अशी आरास करण्यात आली आहे.
नांदेडच्या मेथोडिस्ट चर्चमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात येतोय. ख्रिस्ती बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच येशू जन्माचा सुंदर देखावा सादर करण्यात आलाय. पुण्यातील एमजी रस्त्यावर असलेली 114 वर्ष जुनी रॉयल बेकरी ख्रिसमस निमित्त प्लम केक आणण्यासाठी नागरिकांची इथं गर्दी होतीये. इराणी कुटुंबातील योहाना इराणी हे स्वतः या बेकरीचे चौथे पिढीतील मालक असून स्वतः मालक आणि त्यांचे कुटुंबीय ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवतात. विदेशात भारतीयांना ख्रिसमस सण साजरा केलेला आहे. यूकेमध्ये वेगवेगळ्या ट्रेन टर्मिनल्सवर भारतीयांनी ख्रिसमस कॅरॉल्स गायलं. 100पेक्षा जास्त संख्येने गायकांनी पारंपरिक कपडे घालून हा सण साजरा केला. पुण्यातील शनिवार वाडा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. 3 दिवसांमध्ये तब्बल 15,000 पर्यटकांनी शनिवार वाड्याला भेट दिली अशी माहिती शनिवार वाडा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नाताळच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झालेलं आहे. देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यामध्ये दाखल झालेत. लायन्स आणि टायगर पॉइंटवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. रत्नागिरीत नाताळ सुट्टीमध्ये पर्यटकांनी सर्वाधिक पसंती कोकणाला दिली आहे. गणपतीपुळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून परिसर फुलून गेलेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशभरातून पर्यटक गणपतीपुळ्यामध्ये पोहोचलेत. नाताळ सण आणि 31च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी लावली. रस्त्यावरनं जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते. फार्म हाऊस, रिसॉर्ट, रेती बंदर, समुद्रकिनारी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. तर बार, पब यांनी ठरवून दिलेल्या वेळेचं उल्लंघन केल्यावर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेने आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आवाहन करण्यासाठी थेट सँटा रस्त्यावर उतरलाय. यावेळी सँटाने वाहतुकीचे नियम पाळण्याच्या सूचना चालकांना दिल्या आहेत. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली. लाखभर भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलंय. त्यामुळे भंडारा, खोबरं विक्रीमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सलग सुट्ट्यांमुळे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दर्शनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात. त्यामुळे दर्शनासाठी 4 ते 5 तास लागत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक भाविकांनी आणि पर्यटकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. भाविकांच्या गर्दीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर फुलून गेलाय. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा बघायला मिळत आहेत. 31 डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. देशभरातून शेगावमध्ये येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 31 तारखेला सकाळी 5 पासून 1 जानेवारीपर्यंत रात्री 9 पर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होते आणि या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानानं हा निर्णय घेतलाय. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी किल्ले प्रतापगडाची पाहणी केली. यावेळेस त्यांनी गड संवर्धनाच्या कामामध्ये हलगर्जीपणा चालणार नाही आणि कारवाईच्या सूचना करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलेलं. अधिकाऱ्यांनी या संदर्भात सूचना दिल्या. तसंच शिवकालातील प्रतापगड पुन्हा बनवू असा शब्द शंभूराज देसाई यांनी गावकऱ्यांना दिलाय. राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये आठवड्यातून 1 दिवस सामूहिक आरती करण्याचा ठराव पास करण्यात आलेला आहे. शिर्डी इथं आयोजित राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषदेमध्ये हा ठराव करण्यात आला. हिंदू धर्मियांना एकत्र आणण्यासाठी ठराव करण्यात आलाय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये संत नामदेव पायरीजवळील दरवाजावर चांदी बसवण्याचं काम सुरू आहे. यासाठी 30 लाख रुपये किमतीची 30 किलो चांदी लागणार आहे आणि भाविक शंकर या बंधूंनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ चांदीच्या दरवाजाचं काम सुरू केलंय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता मंत्रालयातील वॉर रूम पुन्हा ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे. वॉर रूममधून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आढावा घेतला जातोय. 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वॉर रूमची स्थापना केली होती. मंत्रिमंडळ स्थापनेनंतर मंत्र्यांच्या दालनाचे नूतनीकरण आता केलं जात आहे. सुटीच्या दिवशी सुद्धा मंत्रालयामध्ये कारागीर वेगवेगळ्या केबिनचं काम करताना दिसत आहेत. पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भवानी पेठेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
अमरावती भातकुली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे अडवली आहे. या मार्गावर असलेल्या नरखेड रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आक्रमक झालेल्या नागरिकांनी भातकुली येथील रेल्वे फाटकाजवळ रेल्वे अडवली आहे. संभाजीनगरमध्ये उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिली, मात्र कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी न्याय द्या असं म्हणत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. नांदेडमधील बामणी ते पुसद या महामार्गाचं काम रखडलेलं आहे. परिणामी रस्त्यावरील धुळीमुळे शेतपिकाचं मात्र मोठं नुकसान होते. त्यामुळे तात्काळ या रस्त्याचं काम करावं आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि नुकसानीची भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. आता बातमी आहे रायगड जिल्ह्यातून. रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये एका टँकरनं पेट घेतल्याची घटना घडलेली आहे. टँकरमधील ज्वालाग्रही रसायन पेटलं आणि त्याने सर्वत्र रस्त्यावर आग पसरली. या आगीमध्ये पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली आहे. पेटत्या टँकरमधून वाहणारं रसायन पेटत पसरत असल्यानं घबराट पसरली होती. दरम्यान फोमचा वापर करून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. टायर एक पण नाही फुटला. टायर फुटतील आता. वांगणी स्थानकावर उभ्या असलेल्या तेलवाहक मालगाडीतून तेल गळती होते. प्लॅटफॉर्म शेजारीच ही तेल वाहतूक करणारी मालगाडी उभं असल्यानं प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. रेल्वे प्रशासनानं तेल गळती थांबवण्यासाठी तात्काळ पावलं उचलावीत अशी मागणी प्रवाशांकडून होतीये. राज्य शासनाने शिव्यामुक्त समाज अभियान सुरू केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले. आई आणि बहिणीचा उल्लेख असलेल्या अश्लील शिव्यांवर पूर्णपणे बंदी घालणं आणि शिव्यामुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांना शपथ घेण्याच्या सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत. यवतमाळमध्ये मुद्रांक शुल्क विभागाने 100 रुपयांऐवजी 500 रुपयांचा स्टॅम्प बंधनकारक केलाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतोय. मुद्रांक शुल्काच्या दंडाने नागरिकांची छोटी मोठी कामे करताना अधिक पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर पुन्हा सुरू करण्यात यावं अशी मागणी आता नागरिक करतायत. लोणार सरोवराच्या काठावरनं जाणाऱ्या 2 महामार्गांमुळे सरोवराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. महामार्गावरून नियमित अवजड वाहतूक सुरू आहे, त्यामुळे कडांना मोठे भूस्खलन झाल्याचं सरोवरामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे सरोवराचं अस्तित्व आता धोक्यात आल्याचं समोर आलंय. सोलापुरातील रंकाळा तलावाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे. राज्यकर्त्यांकडून यासाठी विकास निधी आणला जातो, मात्र प्रत्यक्षामध्ये रंकाळ्याचं सुशोभीकरण केलं जात नाही. त्यामुळे रंकाळा प्रेमींनी काळ्या फिती लावून घोषणाबाजी करत महापालिका आणि प्रशासनाचा निषेध नोंदवलाय. मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवामध्ये नायलॉन मांजाचा वापर होतोय. यावेळेस अहिल्यानगरामध्ये 15 दिवसांमध्ये 18 गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय. यावेळेस सर्व पतंग विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या असून नायलॉन मांजा विक्री केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय. भविष्यामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये धावणार असल्याचा निर्धार माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांनी व्यक्त केला. विनोद कांबळेंवर भिवंडीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विनोद कांबळे यांना 5 लाखांची आर्थिक मदत दिली आहे. भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती ठरवण्यात आली. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असल्याचा विश्वास भाजपा नेते अमित साटम यांनी व्यक्त केला. 1 ते 15 जानेवारी दरम्यान भाजपा सदस्यता अभियान राबवणार असल्याची माहिती या बैठकीनंतर देण्यात आली. राज्यात जानेवारीनंतर महापालिका निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक विधान केलेलं आहे. जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होण्याची शक्यता आहे असं फडणवीस म्हणतात. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे पुण्यामध्ये दुसरी महापालिका निर्माण करण्याची गरज असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. 1500 रुपये देण्यासाठी बहिणीच्या नवऱ्याला आणि भावांना बेवडं बनवणार का? अजित पवारांच्या विधानावर राऊतांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावलेत. तसंच हा महाराष्ट्रासाठी कलंक आहे असंही राऊत म्हणाले. महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणं गरजेचं असल्याचं अजित पवार म्हणाले होते. नंदुरबारमध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे येण्यास सुरुवात झाली. अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेत. लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी सोमनाथ चाईने जरांगे यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली। सरकार बीड आणि परभणी प्रकारातील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। संतोष देशमुखांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी असल्याची प्रतिक्रिया थोरातांनी दिली आहे। बीड जिल्ह्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याचं देखील थोरात म्हणाले। बीड जिल्ह्यातील परिस्थिती राष्ट्रपती शासन लागू करण्यासारखी आहे। बीड आणि परभणीच्या घटनांवरून खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केले। तसेच बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे असंही ते म्हणाले। बीडमध्ये 28 तारखेला सर्वपक्षीयांचा मोर्चा असणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोर्चामध्ये शरद पवारांसह जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाकडून लालबाग येथे निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळेस आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली आहे। पालकमंत्रीपदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलेलं आहे। बीडला पाठवलं तरीही मी जाईल, मात्र गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेण्याची इच्छा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तसेच पालकमंत्र्यांबाबत बावनकुळे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील असंही फडणवीसांनी सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेला मोठा शब्द दिलाय। माझ्या डोक्यात कधीच सत्ता जाऊ देणार नाही असं फडणवीसांनी स्पष्टच सांगितलंय। कितीही मोठं आव्हान आलं असेल तरीही मी धैर्यपूर्वक आव्हानांना सामोरं जात असतो आणि मिळालेल्या संधीचा आम्ही सोदा करतो असंही फडणवीस म्हणाले। नाशिकमध्ये भुजबळ आणि कोकाटेंमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या दौऱ्यावेळी भुजबळांचे बॅनर झळकले। ओबीसी संघर्ष योद्धा असं भुजबळांचं बॅनर लागलं असून मालेगावमध्ये मोसम चौकामध्ये बॅनर लावण्यात आले। शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गृह विभागाबाबत प्रश्न उपस्थित केलेत। पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करतात, सर्वसामान्यांच्या प्रश्नाऐवजी मलईदार समस्यांना प्राधान्य देतात, त्यामुळे सरकार बदनाम होते असा गंभीर आरोप बारणेंनी पोलिसांवर केले। या संदर्भात तक्रारीचं पत्रही त्यांनी थेट पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंना पाठवलंय। आता कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावरनं आजी आणि माजी मंत्र्यांमध्ये जुंपलेली आहे। उदय सामंत हुशार आहेत, त्यांना पूर्ण जगभराची माहिती आहे असा टोला दीपक केसरकरांनी लगावलाय। रिफायनरीबाबत सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता केसरकरांनी हा टोला लगावलाय। 2019-20च्या मुख्यमंत्र्यांनी ते केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिलं की बारसूमध्ये ही रिफायनरी झाली पाहिजे। याचा अर्थ नाणार रिफायनरी जी रद्द झाली होती ती बारसूच्या नावानं जन्माला कधी आली, या पत्रानंतर आली। याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय, तर शासन सकारात्मक निर्णय घेईल। 100% लोकांशी चर्चा करणार, मुंबईमध्ये जर वेळ पडली तर मीटिंग लावणार आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत देखील बैठक लावणार। उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही, त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची, तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार।